नमस्कार. माझे नाव संजय चौगुले, मुख्याध्यापक साजनी हायस्कूल साजनी. कबनूर एज्युकेशन सोसायटीची कबनूर हायस्कूल कबनूर, जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर, त्याच्यानंतर साजनी हायस्कूल साजनी ही तिसरी शाखा 1990 साली त्या ठिकाणी सुरुवात झाली. इयत्ता 8वी 9वी 10वी ही 3 इयत्तेची शाळा 1.5 एकर परिसरामध्ये त्या साजनीच्या गावामध्ये ही त्या ठिकाणी 1990 साली सुरुवात करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री जयकुमार कोले साहेब, संस्थेचे सेक्रेटरी श्री सुभाष काडापसर यांच्या मार्गदर्शनामुळं आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळं इथला असणारा इयत्ता 10वीचा निकाल सातत्यानं 100% निकाल त्या ठिकाणी लावला जातो. त्या निकालाबरोबरच इयत्ता 8वी साठी खास करून स्कॉलरशिप परीक्षा, NNMS परीक्षा व गणित प्रावीण्य परीक्षा अशा स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या स्पर्धा परीक्षेला तयार केलं जातं. इयत्ता 9वी साठी असणारी बालवैज्ञानिक डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा या स्पर्धेची जी तयारी या माध्यमातून करून घेतली जाते. त्याच पद्धतीनं इयत्ता 10वी साठी खास करून जून महिन्यापासूनच सकाळी 10 ते 11 इंग्रजीचा जादा तास व संध्याकाळी 5:15 ते 6 गणिताचा जादा तास हा त्या ठिकाणी चालू जातो. त्यामुळेच इयत्ता 10वीचा निकाल हा 100% सुरुवातीपासून त्या ठिकाणी लागलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या MCCच्या स्पर्धा असतात त्या MCCच्या स्पर्धेमध्ये विद्यालयानं भाग घेऊन जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विद्यालयानं मिळवलेला आहे. त्याच पद्धतीनं क्रीडा स्पर्धा असू देत, चित्रकला स्पर्धा असू देत, सांस्कृतिक स्पर्धा असू देत, या प्रत्येक स्पर्धेमध्ये विद्यालयानं हिरिरीनं भाग घेतलाय आणि त्या ठिकाणी नंबर मिळवलाय. या आमच्या विद्यालयाच्या प्रगतीमध्ये संस्थेच्या पदाधिकारी, संस्थेचं संचालक मंडळाबरोबरच इथं साजनी हायस्कूल साजनीचं स्कूल सल्लागार समिती यांचंही योगदान आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी मिळतं. याच्यामध्ये अण्णासो संकाना साहेब, बाळासो पाटील साहेब, धनपाल हिरवाडे सर, वसंत कांबळे साहेब, मधुकर आपिने साहेब, अप्पासो पाटील साहेब, संजय चौगुले साहेब, सुधीर चौगुले साहेब, सुरेश मोगे साहेब, त्याच पद्धतीनं या साजनी गावचे सरपंच शिवाजी पाटील साहेब, साजनी गावचे उपसरपंच प्रकाश यादव साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व पालक, सर्व माजी विद्यार्थी आणि सर्व आमच्या विद्यालयाचे हितचिंतक या सर्वांच्या सहकार्यामुळेच या विद्यालयांची घोडदौड ही अखंडितपणे त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मी या सर्वांनाच त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आमच्या विद्यालयाला, आमच्या संस्थेला असंच सहकार्य या सर्वांच्याकडून मिळू दे अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अशा या सर्व गुण संपन्न असणाऱ्या विद्यालयामध्ये आपण सर्वांनी इयत्ता 8वी साठी प्रवेश घ्यावा असं मी या ठिकाणी विनंती करतोय. धन्यवाद. नमस्कार सर, आपल्या जीवन प्रवासाबद्दल थोडीशी माहिती. माझं मूळ गाव कोथळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझ्या गावातच त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि उर्वरित जे कॉलेजचं शिक्षण आहे ते कस्तुरबा KWC कॉलेज सांगली इथं माझं BSc पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर असणारं जे BEd आहे ते कोडोलीला त्या ठिकाणी पूर्ण झालं. 1998ला मी कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूल कबनूर या ठिकाणी मी रुजू झालो. ते आज अखेर 28 वर्ष मला या संस्थेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. या 28 वर्षामध्ये सुरुवातीचे काही वर्ष कबनूर हायस्कूल कबनूर या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. मधल्या काही कालावधीमध्ये जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर या शाखेवरती सुद्धा मला काम करण्याचं त्या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यानंतर परत 2 वर्ष संस्थेच्या आदेशानुसार इथं या साजनी हायस्कूल साजनी इथं 2010 ते 2012 2 वर्ष इथं सहाय्यक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम केलो आणि परत कबनूरला आणि जवाहरनगरला बाकीचे वर्ष काम करून आता सध्या परत या वर्षी इथं मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी रुजू झालोय. माझा विषय गणित. आई वडील दोघे शिक्षक असल्यामुळं पहिल्यापासूनच माझ्यावरती असणारे शिक्षक आणि त्या पेशेबद्दल मला त्या ठिकाणी आदर होता. त्यामुळेच हळूहळू मी त्या क्षेत्राकडे त्या ठिकाणी वळत गेलो आणि BEd करून एक चांगला शिक्षक व्हावा, मुलांना घडवावं अशी त्या ठिकाणी इच्छा आई वडिलांची सुद्धा होती आणि त्यासाठीच मी या क्षेत्रामध्ये आलो. त्या ठिकाणी जेवढं गणित विषय हा विद्यार्थ्यांना थोडासा नावडता विषय आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांना
गणित विषयाबद्दलची आवड कशी निर्माण करता येईल, त्याची भीती कशी कमी करता येईल, बरोबर. हे मी करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. माझ्याकडं 8वी 9वी 10वीचे वर्ग असतात. 8वी 9वी 10वीच्या वर्गामध्ये असणारे जे हुशार विद्यार्थी, कच्चे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार ते विद्यार्थी त्या विषयामध्ये कसे त्या ठिकाणी तयार होतील हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी करतोय. स्कॉलरशिप, NNMS हे जे स्पर्धा परीक्षेचे जे विषय आहेत त्या विषयाचं सुद्धा मार्गदर्शन या माझ्या या 28 वर्षाच्या कालावधी मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची आणि NNMSची त्या ठिकाणी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी भेटलेली आहे. हे सांगायला मला खरोखर त्या ठिकाणी या ठिकाणी आनंद होतो. छान सर. तर सर मला आता विचारायला आवडेल की साजनी हायस्कूल साजनी या शाळेबद्दल थोडीशी माहिती, म्हणजे याची स्थापना कधी झाली होती आणि त्यावेळची परिस्थिती कशी होती? साजनी हायस्कूल साजनीची स्थापना 1990 साली झाली. परंतु त्या अगोदर या इथून असणाऱ्या गावातल्या लोकांचे जे पुढारी होते, खास करून स्वातंत्र्य सैनिक नाना शेटे साहेब यांनी किंवा यांच्या गावातील असणाऱ्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांनी आमच्या संस्थेच्या कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्यावेळी त्या ठिकाणी गाठ पडली आणि असणारी इथली शिक्षणाची समस्या त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि त्यावेळी सोसायटीने, आमच्या एज्युकेशन सोसायटीने निर्णय घेतला की इथं साजनीसारख्या ग्रामीण भागामध्ये आपली 3री शाखा त्या ठिकाणी सुरू करावी. सुरुवातीच्या काळामध्ये गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये शाळेची स्थापना झाली. त्यावेळी बीबी मखदूम सर हे मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी नेमले गेले. सुरुवातीच्या वेळी विना अनुदानित तत्वावरती शाळा सुरुवात झाली. इयत्ता 8वीचा वर्ग त्या मंदिरामध्ये बसत होता. संस्थेनं नंतरनं या माळ भागावरती 1.5 एकर जागा विकत घेतली आणि विकत घेऊन त्या ठिकाणी अशी इमारत बांधली आणि तिथून पुढे हा 8वी 9वी 10वी हा 3 तुकडीचा प्रवास या ठिकाणी सुरुवात करण्यात आला. बरोबर की सर. मग जर जसं तुम्ही आता म्हटलात की मंदिरात शाळा सुरू झाली, म्हणजे स्वतःची जागा त्यावेळी इथं नव्हती, त्यावेळी खूप अडचणीही आल्या असतील सर. काय काय अडचणी आल्या होत्या? भरपूर अडचणी होते. मुळात विना अनुदानित शाळा असल्यामुळं बरोबर ज्या शासनाकडून ज्या मिळणाऱ्या ज्या सोयी होत्या, पगार असू दे किंवा बाकीच्या शैक्षणिक साहित्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो मिळत नव्हता. लोकवर्गणीतून किंवा संस्थेच्या मदतीतून ते सुरुवातीला त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. विना अनुदानित शाळा असल्यामुळं पालकांचा आणि मुलांचा कल सुद्धा थोडासा कमी होता. परंतु संस्थेच्या सहाय्यानं आणि तिथं असणाऱ्या सर्व शिक्षकांच्या परिश्रमानं थोडक्यात काही दिवसातच शाळा नावारूपाला त्या ठिकाणी आली आणि मग विद्यार्थी संख्या हळूहळू वाढत जाऊन आता पूर्ण क्षमतेनं विद्यालय आमचं त्यावेळी सुरुवात त्या ठिकाणी झाली. खरंच आता आम्ही इथं आल्यानंतर जाणवतंय आम्हाला की अतिशय सुंदर परिसर आहे. मोठमोठी झाडं लावलेली आहेत आणि दुपारच्या वेळी देखील अगदी गार हवा सुटलेली आहे. म्हणजे इतकं सुंदर वातावरण इथं आहे. मुलांना शिकण्यासाठी खूप चांगलं वातावरण निर्मिती केलेली आहे इथं. आता मला विचारायला आवडेल की इथून गेलेली मुलं, म्हणजे जसं 8वी 9वी 10वी हे 3च वर्ग भरतात, तर इथले रिझल्ट वगैरे किंवा इथं अशी काय काय अचिव्हमेंट्स घडलेले आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या पालकांना तुम्ही द्या. जरी 8वी 9वी 10वीचे 3च वर्ग जरी असले बरोबर, तरी इथल्या असणाऱ्या शिक्षका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे जे परिश्रम आहे, त्यांचे जे कष्ट आहेत, त्या कष्टाच्या जोरावरती इथं असणारा जो निकाल आहे तो 10वीचा निकाल हा नेहमी 100% त्या ठिकाणी लागत आलेला आहे. शाळेमध्ये किंवा ह्या गावामध्ये जादा तासाची सोय नाही, क्लासेस कुठले नाही आहेत. बरोबर, क्लासेस नसताना सुद्धा इथल्या शिक्षकांनी इथल्या विद्यालयाचा 10वीचा असू दे किंवा 8वी 9वी मध्ये ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्या शिक्षकांनी त्या मुलांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि असं गवगवीत असं यश प्रत्येक ठिकाणी घेतलेलं आहे. NCC नावाची जी महाराष्ट्र छात्र सेना नावाची जी स्पर्धा असते, बरोबर, त्या स्पर्धेमध्ये सलग 4 वर्ष नंबर पहिला या विद्यालयानं त्या ठिकाणी पटकवलेला आहे. त्याच पद्धतीनं ज्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या प्रत्येक स्पर्धे परीक्षेमध्ये विद्यालयानं सहभाग घेतलाय, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आणि त्या जोरावरतीच आता या गावातील या शाळेतून शिकून गेलेले कितीतरी विद्यार्थी इंजिनियर झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, MPSC स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण असं त्या ठिकाणी चांगला अधिकारी त्या ठिकाणी घडलेला आहे. काही विद्यार्थी सैन्य दलामध्ये इथे सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये या विद्यालयातून गेलेला प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेला आहे. याचा सार्थ अभिमान आम्हाला साजनी हायस्कूल साजनी मधून आम्हाला त्या ठिकाणी वाटतोय. त्याच पद्धतीनं CA सारख्या अशा कठीण असणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी यश मिळालंय. जवळपास 5 ते 7 विद्यार्थी या आमचे माजी विद्यार्थी
या परीक्षेमध्ये पास होऊन त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंट ही परीक्षा त्या ठिकाणी पास झाली आणि ते सेवेमध्ये त्या ठिकाणी आहेत. क्राईम ब्रँच मध्ये सुद्धा आमचा एक विद्यार्थी, माजी विद्यार्थी या ठिकाणी भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. या सर्वांचाच आम्हाला सार्थ अभिमान आमच्या संस्थेला आणि आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी आहे. बरोबर. आता जसं तुम्ही म्हटलात की पूर्वी खूप अडचणीचे दिवस होते, खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आजची बदललेली परिस्थिती कशी आहे? पूर्वी गावापासून थोड्या अंतरावरती शाळा असल्यामुळं रहदारीचा प्रश्न फार मोठा होता. बरोबर. मेन रोड पासून या शाळेपर्यंत येण्यासाठी कच्चे रस्ते होते. बरोबर. इथं बंदिस्त असं कंपाऊंड त्या ठिकाणी नव्हतं. पाण्याची फारशी अशी सोय त्या ठिकाणी नव्हती. लाईटची पण फारशी त्या ठिकाणी सोय नव्हती. परंतु संस्थेच्या आर्थिक बळावरती आता ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सहज शक्य झालेल्या आहेत. आता आपण जी इमारत बघतोय किंवा आपण जे कंपाऊंड बनतोय, ह्या संस्थेच्या आर्थिक सहकार्यामुळे ही इमारत त्या ठिकाणी तयार झाली. 25 लाखाचं कंपाऊंड संस्थेनं त्या ठिकाणी करून दिलं. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता यामुळे त्या ठिकाणी सुरक्षित विद्यार्थी या ठिकाणी आता झालेले आहेत. लाईटची सोय, पाण्याची सोय मुबलक प्रमाणात आता आम्हाला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. जे आमचे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये बालन पवार शिपाई मामा असतील, मारुती कांबळे शिपाई मामा असतील किंवा आमचे चौधरी शिपाई मामा असतील, या 1.5 एकर परिसराची निगा त्या ठिकाणी करतात. हा जो भव्य परिसर, इथली असणारी जी झाडं जर बघितली आणि स्वच्छता जर आमच्या शाळेची बघितली तर हे शिक्षकेतर जे आमचे कर्मचारी आहेत या शिक्षक कर्मचाऱ्यांच्यामुळेच हे आम्हाला त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे. बरोबर. सर, जसं आपण आता म्हटलं की पूर्वीच्या मानानं आता सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. पूर्वीच्या पालक आणि आजच्या पालकांमध्ये पण फरक जाणवतोय सर. म्हणजे पूर्वी ज्यावेळी काही नसताना जे पालकांची विचारसरणी असायची आणि आजच्या पालकांची विचारसरणी, यामध्ये काय फरक जाणवतो? निश्चितचपणे पूर्वीचे पालक आणि आताच्या पालकांमध्ये चांगला म्हणजे फार मोठा बदल आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. सुरुवातीच्या सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला 1998 साली मला ज्यावेळी मी नोकरीला लागलो त्यावेळी असणारे पालक हे खरोखर माझा मुलगा घडू दे, माझा मुलगा शिकू दे असं त्या ठिकाणी त्यांची विचारधारा होती. आत्ताच्या पण पालकांच्या मध्ये आहेच, परंतु शिक्षा हा जो प्रकार आहे त्यावर तो प्रकार आता थोडाफार त्या ठिकाणी कमी झालाय. सुरुवातीच्या पालकांच्या मध्ये माझा मुलगा शिकण्यासाठी त्याला शिक्षा करा, बडवा अशी भाषा त्या ठिकाणी असायची. परंतु आता अलीकडं ते थोडस कमी झालेलं आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय. मोबाईलचा वापर हा एक फार मोठा प्रॉब्लेम आम्हाला त्या ठिकाणी अलीकडे त्या ठिकाणी जाणवतोय आणि याच्यामुळेच पालकांनी सुद्धा ह्या गोष्टी आपण लक्षात घेतलं गरजेचं आहे. नमस्कार, मी शिवाजी कोळेकर, सहाय्यक शिक्षक, साजनी हायस्कूल साजनी. आमच्या कबनूर एज्युकेशन सोसायटी संचलित कबनूर या संस्थेची साजनी हायस्कूल साजनी ही शाखा एक वैशिष्ट्यपूर्ण शाखा आहे. या शाखेमध्ये मी सहाय्यक शिक्षक म्हणून गेली 10 वर्ष कार्यरत आहे. या शाखेमध्ये काम करताना मला खूप आनंद आहे, कारण हे विद्यालय एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि या विद्यालयामध्ये इयत्ता 8वी ते 10वी मराठी माध्यमचे वर्ग भरले जातात. इयत्ता 8वीमध्ये बाह्य स्पर्धा परीक्षा असेल, NMMS, शिष्यवृत्ती आणि इतर असणाऱ्या गणित प्रावीण्य परीक्षा असतील, डॉक्टर होमी बाबा परीक्षा असतील, सांस्कृतिक इतर असणाऱ्या स्पर्धा असतील, तालुका जिल्हास्तरीयमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची घोडदौड यशस्वी वाटचाल सुरू आहे. तसेच आमच्या विद्यालयाचा MCC मध्ये गेली 12 वर्ष की तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीयमध्ये यशस्वी असं प्रथम क्रमांक आणि आमच्या विद्यालयामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आमची घोडदौड सुरू आहे. तसेच इयत्ता 10वीमध्ये दरवर्षी आमचा निकाल 100% असतो. 90%चा गेल्या वर्षीचा आमचा निकाल हा विशेष प्रावीण्यमध्ये आमचे विद्यार्थी 42 आहेत. तृतीय श्रेणीमध्ये आमचे विद्यार्थी 6 आहेत. म्हणजे असे तृतीय श्रेणीमध्ये आमचे विद्यार्थी 2च आहेत. म्हणजे दरवर्षी प्रथम श्रेणीमध्ये आमचे विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी असतात आणि त्यामुळं ह्या मराठी माध्यम शाळेमध्ये इयत्ता 8वीसाठी जर प्रवेश तुम्हाला घ्यायचा असेल तर आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री चौले सर यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रीतम शीतल अल्लापा. मी आता इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव साजनी हायस्कूल साजनी आहे. आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये वनभोजन,
व शैक्षणिक सहल व क्रीडा महोत्सव राबवले जातात. तसेच बाह्य परीक्षेमध्ये NMS साठी सकाळी 10 ते 11 व संध्याकाळी 5:15 ते 6 जादा तास घेतले जातात. यामध्ये मी व माझे 8 मित्र मैत्रिणी पास झालेलो आहेत व त्यामध्ये 4 सारथी शिष्यवृत्तीमध्येही पात्र झालेले आहे. आमच्या शाळेचा 10वीचा निकाल हा दरवर्षी 100% असतो व पुढील शैक्षणिक वर्ष 2026 व 27 मध्ये तुम्ही प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद. बरोबर की आता पालकांचं जसं बोलणं झालं की प्रत्येक पालक आता मुलांना अति जपायला लागलेले आहेत. बरोबर, त्यामुळे आपल्याला आता शिक्षा करता येत नाहीत. शासनाचे धोरणही काही तशी आहेत. पण विद्यार्थ्यांमधला फरक पण तुम्हाला जाणवत असेल की पूर्वीचे विद्यार्थी हे खूप समजून घेणारे किंवा चुकत असले तरी शिक्षा दिली तर ऐकणारे असे होते. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक जाणवतो? आजच्या विद्यार्थ्यामध्ये कोरोना काळानंतर बरं. विद्यार्थ्यामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल झालेला आहे. बर, त्याच्या अगोदर थोडी एकाग्रता विद्यार्थ्यांच्याकडे होती असायची. किंवा एका ठिकाणी बसून अभ्यास करण्याची सवय त्या विद्यार्थ्यांना असायची. बरोबर, परंतु कोरोनाचे जे दोन अडीच वर्ष त्या ठिकाणी गेले, मोबाईल जसं त्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आलं तसं विद्यार्थ्यांची एकाग्रता ही कमी त्या ठिकाणी जाणवू लागली. बरोबर, एकाच ठिकाणी बसून 1.5-2 तास अभ्यास करण्याची एकाग्रता किंवा एकाच ठिकाणी बसून अभ्यास करण्याची क्षमता सुद्धा त्यांची कमी झाली. आणि हे आम्हाला त्या ठिकाणी वर्गामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिकवत असताना जाणवतंय. सारखे विद्यार्थी शिकवत असताना चलविचल होतात बरोबर, किंवा स्थिर राहत नाहीत. त्यामुळे तो त्रास असणाऱ्या शेजारच्या विद्यार्थ्यांना सुद्धा होतो आणि आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी होतो. म्हणजे विद्यार्थी चंचल होत चाललेले आहेत, स्थिर त्या ठिकाणी नाही आहेत. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती आणि गुणवत्तावरती त्या ठिकाणी हळूहळू होत चाललेला आहे. बरोबर. मग यासाठी काय केलं जातं सर शाळेकडून? यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास आणि एका ठिकाणी स्थिर बसण्यासाठी त्यांचं असणारं जे कॉन्सन्ट्रेशन हे कसं करायला पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगतोय. त्यांना योगासनाच्या माध्यमातून किंवा ध्यान धरण्याच्या माध्यमातून एकाग्रता कशी आपली वाढवायला पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. अरे वा, म्हणजे रोज आपण योगासन किंवा एकाग्रता वाढवण्याची काही ना काही शनिवार घेत असतो. हो, आनंददायी शनिवार ह्या अंतर्गत शासनाने जे सांगितलं, आनंददायी शनिवारी प्रत्येक शनिवारी काहीतरी एक ऍक्टिव्हिटी घेत जा, उपक्रम त्या ठिकाणी राबवत जा असं शासनाने सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक शनिवारी कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटी आम्ही त्या ठिकाणी घेत जातोय. त्या आनंददायी शनिवारमध्ये मन एकाग्र होण्यासाठी किंवा स्थिर होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, कोणतं आसन करायला पाहिजे किंवा कसं ध्येय धरलं पाहिजे, मौन कसं बाळगलं पाहिजे हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. अरे वा. मग सर आता आपली भविष्याची ध्येय धोरण कशी आहे? म्हणजे पुढे काय काय आपण अजून बदल बघताय? इथलं विद्यालय 8वी 9वी 10वी आहे. बरोबर. भविष्याचा वेध घेतला तर आमचे संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले यांच्या कल्पनेमध्ये अशा आहे की ते दुसरं कुठलं तरी एक चांगलं युनिट करूया. ग्रामीण भागातील ही शाळा आहे आणि प्रशस्त असं त्या ठिकाणी मोठं मैदान आहे. याच्यामध्ये दुसरं कुठलं तरी एखादं युनिट चांगलं करून या भागाचा त्या ठिकाणी विकास करूया किंवा इथल्याच असणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी इथंच व्यावसायिक कोर्स कुठला मिळू शकतोय का हे सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आताचं युग हे स्पर्धेचं युग आहे, स्पर्धात्मक युग आहे. जो शिकेल तोच टिकेल अशा या युगामध्ये मुलांनी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला उतरलं पाहिजे. MPSC UPSC किंवा 12वी नंतर असणाऱ्या ज्या नीट किंवा JEE या स्पर्धा, या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी इथला ग्रामीण भागातला विद्यार्थी उतरला पाहिजे आणि उत्तुंग असे यश मिळवायला पाहिजे. त्या दृष्टीने आम्हाला जे काही करता येईल ती तयारी आम्ही आता यापासून सुरू करतोय. बरोबर. सर तसंच मला विचारायला आवडेल की शाळेमध्ये कोणकोणत्या स्पर्धा परीक्षेचं म्हणजे अभ्यासक्रम घेतला जातो किंवा तयारी करून घेतली जाते मुलांची? शासनाकडूनच इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यासाठी इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षा, बरोबर, आणि जे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी NMS नावाची स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेली असते. जे खरोखर विद्यार्थी गणित विषयामध्ये त्या ठिकाणी हुशार आहेत, पारंग आहेत, अशा विद्यार्थ्यांना गणित प्रावीण्य नावाची एक स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी असते. अशा प्रत्येक परीक्षेला आम्ही इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसवतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्याच्यासाठी वेगळं नियोजन, वेगळं वेळापत्रक त्या ठिकाणी केलेलं असतं. त्याच्यावरून त्या विद्यार्थ्यांना त्या गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. इयत्ता 9वी साठी डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक नावाची विज्ञानावरती त्या ठिकाणी परीक्षा असते. त्या परीक्षेला सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित पारंगत नावाची एक परीक्षा मुख्याध्यापक संघाकडून त्या ठिकाणी आयोजित केले. त्याही विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्याची जाणीव करून त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या परीक्षेला बसवण्याचा प्रयत्न करतोय.
जे प्रत्येक क्षेत्रामधले जे मार्गदर्शक असतात, म्हणजे 10वी नंतर कोणते कोर्सेस आहेत, 12वी नंतर कोणते कोर्सेस आहेत, असे जे मान्यवर व्यक्ती असतात त्या मान्यवर व्यक्तींना आम्ही इथे विद्यालयामध्ये बोलून घेतो आणि पुढले मार्ग कसे असणार आहेत, पुढल्या अभ्यासाच्या वाटा कशा असणार आहेत, कोर्सेस कोणते कोणते असणार आहेत हे विद्यार्थ्यांना त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी त्याची जाणीव करून देतो. आणि मार्ग आपल्याला जर ध्येय गाठायचं असेल तर आपण कुठला मार्ग निवडला पाहिजे हे विद्यार्थ्यांना आता ह्या कालावधीतच आम्हाला त्यांना सांगत असतोय. बरोबर, म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करता. नमस्कार, मी सौ सीमा जगताप, कबनूर एज्युकेशन सोसायटी संचलित साजने हायस्कूल साजनी या हायस्कूलमध्ये मी सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते. त्याचबरोबर या हायस्कूलमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे मग खेळाच्या क्षेत्रात असू दे, गॅदरिंग म्हणजे विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या दृष्टीने असू दे, असा मुलांचा सर्वांगीण विकास केला जातो. गावापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर ही शाळा असून देखील इथं निसर्गरम्य वातावरण, त्याचबरोबर आता संस्थेअंतर्गत कंपाऊंड म्हणजे संरक्षण भिंतीचं हे जे काम चालू आहे ते सुद्धा मुलांच्या दृष्टिकोनातून आणि शाळेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर या सर्व कामांसाठी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन संस्था करते. त्याचबरोबर गावाचा सुद्धा सपोर्ट आम्हाला आहे. आता जर ॲडमिशनच्या दृष्टीने म्हटलात तर इथं 8वी 9वी 10वी जरी असली तरी मुलांचा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आणि चांगल्या प्रकारचे शिक्षण आम्ही देत असल्यामुळे संस्कृती आणि संस्कारक्षम्य शिक्षण हे सगळं या साजनी हायस्कूलमध्ये मिळत असल्यामुळे मुलांचा सुद्धा सहभाग इथं वाढलेला आहे. त्याचबरोबर इथं असणारे शिक्षक मग कोळेकर सर असू देत, मुजावर सर असू देत, आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे चौगले सर असू देत, चौगले SS सर असू देत, यांनीसुद्धा काय केलेलं आहे, चांगल्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक नियोजनबद्ध शिक्षण कसं असावं याच्याबद्दल सर्वच शिक्षकांनी आणि सर्व मुख्याध्यापकही याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष असू देत, हेही मुलांच्या प्रत्येक मार्गदर्शनासाठी नेहमी तयार असतात. अशा पद्धतीनं गावाचा सुद्धा सपोर्ट आम्हाला मिळतो आणि संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी साजनी हायस्कूल साजनी नेहमीच तत्पर असेल. त्याच्यामध्ये 8वीच्या NMMS असू देत, त्याच्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा असू दे, 10वीचे SSC बोर्ड एक्झाम असू दे, याच्यामध्ये सुद्धा आम्ही 100% यश प्राप्त केलेलं आहे आणि यशस्वीरित्या आम्ही यशस्वी झालेलो आहोत. यामुळे या साजनी हायस्कूल साजनीमध्ये आम्ही मुलांना सर्वांगीण विकासाचा बरोबरच संस्कार आणि मौलिक मार्गदर्शन, तत्व, मूल्ये या सर्वांचंच मार्गदर्शन करतो आणि त्यामुळे हे साजनी हायस्कूल साजनी हे एक गावात आणि एक आसपासच्या गावामध्ये नावाजलेले हायस्कूल म्हणून आहे. माझी शाळा साजनी हायस्कूल साजनी, इथे मला माझ्या कलागुणांना वाव दिला जातो. कर्तृत्व म्हणजे तरी काय असते, आपल्याच कर्तृत्वाची मिळालेली थाप असते जी मला माझ्या शाळेने दिली. इथे सुसज्ज ग्राउंडची सोय असल्यामुळे खेळांचा विकास होतो. ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शाळेमुळे व शिक्षकांमुळेच कळतो. म्हणूनच मी म्हणते मला माझी शाळा खूप खूप आवडते. धन्यवाद. आता संस्कारांमध्ये पण आपण म्हणतो की संस्कारात पण बदल होत चाललेले आहे. इथली मुलं मला आता मी आहे थोडा वेळ झालं पण खूप संस्कारी दिसत आहेत. होय, बरोबर. ग्रामीण भागातली जरी असले त्याबद्दल तुम्ही कसं म्हणाल? इथलं मुलांचं वातावरण किंवा आजूबाजूचा परिसर कसा आहे? इथली मुलं ही ग्रामीण भागातली, बरोबर, सगळी शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, कष्टकऱ्यांची मुलं. बरोबर. त्यामुळे आर्थिक बाबतीत प्रत्येकानं आपले कुटुंब, आपल्या घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे याची जाणीव असलेली मुलं आहेत. अभ्यासाची गरज असणारी ही सगळी मुलं आहेत. त्यामुळं सांगेल ती गोष्ट, सांगेल तो अभ्यास पूर्ण करून त्या ठिकाणी येणारी मुलं आहेत. भले आम्ही जरी शिक्षा केलो, आता सध्या आपण म्हणतोय की शिक्षा करून चालत नाही, परंतु या विद्यार्थ्यांना शिक्षा जरी केली तरी कुठले पालक त्या ठिकाणी तक्रार करून या ठिकाणी येत नाहीत. त्यांच्या चांगल्यासाठी आहे हे जाणीव त्या पालकांना सुद्धा त्या ठिकाणी आहे. तर पालक इथे येऊन सांगून जातात, सर त्याला छडी द्या, शिक्षा करा, परंतु माझा मुलगा शिकला पाहिजे ही त्यांची भावना त्या ठिकाणी आहे. ही आमच्यासाठी फार मोठी जमेची बाजू त्या ठिकाणी या ठिकाणी आहे. मुलांना घडवायसाठी तुम्हाला एक्स्ट्रा हे मिळू शकतो. बरोबर ना. तर मला आता विचारायला आवडेल की टेक्नॉलॉजीचा वापर आजकाल खूप वाढलेला आहे. मग याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता की टेक्नॉलॉजीचा वापर करणं म्हणजे चांगलं आहे, कितपत योग्य म्हणजे वापर केला तर ते चांगलं आहे किंवा त्याचे दुष्परिणाम काय आहे? टेक्नॉलॉजीचा वापर केला तर निश्चितपणे ती फायदेशीरच आहे, परंतु एका मर्यादेपर्यंत आपण जर ते केलं तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. परंतु त्या टेक्नॉलॉजीचा
नावाखाली हम्म. जर दुसऱ्या कुठल्या गोष्टी जर आपण केलो हम्म. तर आपल्याला त्याला फटका बसू शकतोय. बरं. आता सध्या जर आपण बघितलं AI हे आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घालण्यात येणार आहे. बरोबर या वर्षापासून काही इयत्तेचे त्या ठिकाणी अभ्यासक्रम बदलणार आहेत. बरोबर पुढल्या वर्षी सुद्धा काही इयत्तेचे अभ्यासक्रम बदलणार आहेत. त्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये AI हा समाविष्ट त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. हम्म. ते जर आपण ओळखलं तर टेक्नॉलॉजी ह्या विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे बरोबर. या मताचा मी त्या ठिकाणी आहे. बरोबर. अतिशय सुंदर ध्येय आणि धोरणं आहेत सर, आणि खरंच खूप छान वाटतं अशा शाळेंना भेट द्यायला. मला आणखीन एक विचारायला आवडेल की अजून आमच्या पालकांना इथे ऍडमिशन मिळवण्यासाठी किंवा प्रवेश प्रक्रियेबद्दल काय सांगाल सर? सर्वप्रथम इथे सुरक्षितता आहे. बरोबर आमचा पूर्ण हा 1.5 एकरचा परिसर आणि सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी लावलेला आहे. त्यामुळे अरे वा. प्रत्येक हालचालीवरती आमचं त्या ठिकाणी आता लक्ष आहे. पुरेसं पाणी आहे, हम्म. वीज आहे. गेल्याच वर्षी आमची जी इमारत आहे बरोबर. ती इमारत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही तयार केलेली आहे. बरोबर यावर्षी 25 लाख रुपये खर्च करून हे सुरक्षा भिंत म्हणजे कंपाऊंड आम्ही त्या ठिकाणी बांधलेला आहे. रम्य असा त्या ठिकाणी परिसर आहे. परिसर. या परिसरामध्ये सराव करण्यासाठी जे विद्यार्थी आमचे जे माजी विद्यार्थी आहेत हम्म. सैनिक भरतीसाठी किंवा सैन्य भरतीसाठी रोज संध्याकाळी सरावासाठी त्या ठिकाणी येतात. बरोबर भविष्यामध्ये इथं एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावं असा मानस आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे. अरे वा. ज्या स्पर्धा परीक्षा भविष्यामध्ये होतात हम्म. त्याचं एक केंद्र जर आपण त्या ठिकाणी केलं आणि त्याची तयारी ही आता 8वी पासून जर आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली तर बरोबर निश्चितपणे हा ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये भविष्यात उतरेल बरोबर. असं आम्ही संस्थेला बोलून दाखवले. संस्था सुद्धा त्या गोष्टीमध्ये सकारात्मक आहे. बरोबर. भविष्यामध्ये ह्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू शकतो. हो इथून पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी इयत्ता 8वी पासूनच आम्ही त्या ठिकाणी नियोजन करत आहोत. ज्या काही स्कॉलरशिप, NNMS, गणित प्रावीण्य किंवा वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेसाठी स्वतंत्र आम्ही शिक्षकांचं नियोजन त्या ठिकाणी करतोय. पुरेसा शिक्षक स्टाफ या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये सैन्य दलामध्ये त्या ठिकाणी जायचं आहे MCC सारखे शिक्षण आम्ही आमच्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी देतोय. PEच्या शिक्षकांच्या माध्यमातून इथं असणाऱ्या ज्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय ज्या स्पर्धा असतात, सांघिक स्पर्धा असू देत किंवा वैयक्तिक स्पर्धा असू देत, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही त्या ठिकाणी भाग घेतोय आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून घवघवीत असं यश आम्ही त्या ठिकाणी मिळवतोय. त्याच पद्धतीनं ज्या प्रत्येक विषयाच्या म्हणजे मराठी भाषा विषयाच्या ज्या ज्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा ज्या स्पर्धा असतात अशा प्रत्येक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि असणाऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही त्या ठिकाणी भाग घेऊन निश्चितपणे आमच्या विद्यालयाचा आणि त्या विद्यार्थ्याचा गुणगौरव होईल या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तो विद्यार्थी सर्वगुण संपन्न झाला पाहिजे या पद्धतीनं अभ्यास किंवा त्यांची तयारी या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही करून घेतोय. तरी साजनी हायस्कूल साजनी इथे इयत्ता 8वी साठी प्रवेश घेण्यासाठी मी साजनी जवळ असणारे मानगाव किंवा तिळवणी असणार इथं असणाऱ्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर साजनी हायस्कूल साजनी इथं प्रवेश घ्यावा. मर्यादित प्रवेश त्या ठिकाणी आहे आणि त्या मर्यादित प्रवेशावरतीच विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेट करून आम्ही त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर सर. आणि खरंच पालकांना विद्यार्थ्यांना अशा एकदा येऊन बघितलंच पाहिजे अशी शाळा आहे. अतिशय जातीनं लक्ष देऊन शिकवणारा वर्ग आहे. तर आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की आम्ही हे जे एक उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमामध्ये आम्ही काय करतोय की प्रत्येक शाळा जी जातीनं लक्ष देऊन अतिशय तळमळतेनं शिकवत आहेत पण कुठेतरी प्रायव्हेटायझेशनच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी मागं पडत चालले आहेत, अशा शाळांना आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग मिळवून देतोय की इथंही शिक्षण छान होते, बेस्ट होते आणि याचा एकदा वापर करून किंवा इथं जर पालक येऊन गेले, इथलं वर्किंग जर बघितलं तर नक्कीच त्यांचं मन बदलू शकतं आणि इथेही रिझल्ट 100% आहेत. ठीक आहे, अतिशय फी न घेता कमी घेऊन तुम्ही इथे शिकवलं जातं. तर हा आमचा जो उपक्रम आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत त्यांच्या मोबाईलच्या क्लिकवर ठीक आहे की शिक्षण पोहोचावं. चांगलं शिक्षण असतं, स्कॉलरशिप परीक्षा असतात, या सगळ्या माहिती पालकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही हे एक युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. या संदर्भात आपल्याला कसं वाटतं सर? चांगली कल्पना आहे, चांगली योजना आहे. ज्या शाळा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी झटतात त्या शाळेची माहिती प्रत्येक पालकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या या युट्यूब चॅनलला मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम आपण करावे अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. नमस्कार, आपले साजने स्कूल साजनीमध्ये सहर्ष स्वागत आहे. माझी शाळा साजने स्कूल साजनी येथे निसर्गरम्य वातावरणाबरोबरच वैयक्तिक गुणवत्तेसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये NMMS परीक्षा, स्कॉलरशिप व इतर शिष्यवृत्ती परीक्षांचे चांगल्या पद्धतीने नियोजन केले जाते. आमच्या साजने स्कूलचा SSC बोर्ड एक्झामचा निकाल दरवर्षी 100% लागतो. म्हणूनच मला माझी शाळा खूप आवडते. तुम्ही आमच्या हायस्कूलमध्ये ऍडमिशन करू शकता, कारण इथे सुसज्ज वातावरणाबरोबरच आनंददायी वातावरण देखील आहे, जे आपल्या गुणवत्तेसाठी पूरक आहे. येताय ना मग साजने स्कूल साजनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी.